लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये उभाटा गटाकडनं म्हणजेच महाविकास आघाडीकडनं उमेदवाराची घोषणा पहिल्याच टप्प्यामध्ये करण्यात आली। राजाभाऊ वाजे हे महाआघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी रस्त्यावरचा प्रचार चालू आहे। घराघरामध्ये जाऊन कार्यकर्ते प्रचार करतायत आणि दुसरीकडे अशा पद्धतीने वॉर रूम देखील आता सुरू झालेली आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून सोशल मीडियाचं पूर्णपणे कंट्रोलिंग केलं जात आहे। तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याची ही नामी संधी आहे आणि त्याचाच इथे उपयोग होताना आपल्याला बघायला मिळतोय। जिल्हा प्रमुख आहेत सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली ही वॉर रूम उभारण्यात आली। काय कामं केली जात आहेत आणि गरज का भासते? आजकालच्या युगामध्ये अत्याधुनिक पद्धतीने प्रचार करणं हे महत्त्वाचं आहे आणि सोशल मीडिया ॲक्टिव्ह करणं तेही गोष्ट महत्त्वाची आहे। तरुण पिढीला सोशल मीडियावरती जास्त मेसेज जाणं, उमेदवाराची माहिती देणं ही महत्त्वाची बाब असल्यामुळे हे वॉर रूमची उभारणी केलेली आहे। तसेच मतदारांपर्यंत राजाभाऊ वाजेंबद्दल माहिती जावी या दृष्टीने सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न करण्यात आलेले आहे। इथे काय काय काम होत आहे? इथं रील्स बनवणे, सोशल मीडियावरती विरोधी उमेदवाराचे काही कॉमेंट्स असतील त्याला प्रत्युत्तर देणं, या सर्व गोष्टी या ठिकाणावरून होतात। आपण बघतोय 8 दिवस झाले उमेदवारीची घोषणा झालेली आहे आणि आता राजाभाऊ वाजे हे जिथे जिथे जात आहेत, ज्या ज्या मतदारांशी भेटत आहेत, काही वेगळे प्रसंग येत आहेत तर त्या संदर्भातली माहिती दिली जाते। त्याचबरोबर वाहिन्यांवर ज्या बातम्या लागत आहेत राजाभाऊ वाजे यांच्या संबंधित किंवा उभाटा गट किंवा महाविकास आघाडीच्या संबंधित, त्या बातम्या देखील त्याचेही रील्स बनवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। त्यामुळे एका बाजूला रस्त्यावर प्रचार चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचण्यासाठी, प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी अशा पद्धतीने रील्स बनवणे, सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी पोस्ट बनवणे याचं काम देखील सुरू झालं आहे। त्यामुळे पारंपरिक प्रचाराबरोबरच अत्याधुनिक प्रचाराची कास देखील इथे धरली जाते। आता याचा किती फायदा या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना होतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे। परंतु अद्याप महायुतीमध्ये उमेदवाराची शोधाशोध सुरू असताना यांनी मात्र प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।